देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंब्यांची विक्री. सिंधुदुर्गात सध्या फळांचा राजा आंब्याचा हंगाम जोरात सुरू असून बाजारपेठांमध्ये हापूस, पायरी आणि केशर आंब्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. खरेदीसाठी स्थानिकांसह पर्यटकांचीही गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकातून आलेल्या हापूस आंब्यांची विक्री होत असल्याचा प्रकार समोर आल्याने ग्राहकांच्या फसवणुकीची शक्यता निर्माण झाली आहे. सिंधुदुर्गातील हापूस आंब्याला देवगड हापूस म्हणून जीआय मानांकन मिळाले आहे. आकाराने गोलसर, किंचित लांबट, पिवळ्या लालसर छटा, पातळ साल आणि खास सुगंध व स्वाद ही देवगड हापूसची प्रमुख ओळख मानली जाते. देवगडच्या हवामान आणि मातीमुळे तयार होणारा हा आंबा देश-विदेशात प्रसिद्ध आहे. मात्र आता परराज्यातील आंबा देवगड हापूस म्हणून विक्रीस येत असल्याने ग्राहकांची दिशाभूल होत असल्याची तक्रार समोर येत आहे. देवगड हापूसचा आतील गर गडद केशरी रंगाचा असतो, तर कर्नाटकी हापूसचा गर तुलनेने पिवळसर दिसतो. तसेच बाहेरील रंग, आकार, सुगंध आणि सालीचा पोत यावरूनही खरा देवगड हापूस ओळखता येतो. सध्या सिंधुदुर्गातील काही बाजारपेठांमध्ये कर्नाटकी हापूसची विक्री वाढल्याचे दिसून येत असून ग्राहकांनी सतर्क राहूनच आंबा खरेदी करावा असे आवाहन बागायतदारांकडून करण्यात येत आहे. प्रतिक्रिया अशी आहे की देवगड हापूस हा कसा आहे की आतमधून त्याचा कलर जो आहे तो हा केशरी आहे आणि कर्नाटकी हापूस जो आहे त्याचा आतून कलर पिवळसर येतो. त्यामुळे लोकांनी पण घेताना कापून तर कोण घेत नाही, पण घेताना पण तो विचार करायचा की हा आपल्याला आंबा घेतोय आपण तो कुठचा आहे, हापूस आहे, कर्नाटकी आहे की देवगड आहे. देवगडचा जर घ्यायचा आंबा झाला तर त्याची साल जी आहे ती पातळ येते आणि आपल्या कोकणी इंटरचा म्हणजे आपल्या कुडा म्हणा किंवा आपल्या भोगवे या साईडचा जो आंबा आहे ती थोडी साल जाड येते, पण आतमध्ये तुम्हाला केशरच मिळणार. पिवळ्या कलरचा जर आंबा असेल आतमध्ये तो प्रामुख्याने येतो पिवळा, पण आपल्याकडे होऊ शकतो नाही असं नाही, पण जास्त ते प्रमाणात विक्री आता फसवणूक केली जाते. कर्नाटकी आंबा आणून विक्री केला जातोय हे पण आहे, पण त्यामुळे लोकांनी पण विचार करायचा की हा आपण घेताना आपण आपल्या इथला लोकल आंबा घेतोय की कर्नाटकी घेतोय, आपण लोकांनी विचार करून आंबा खरेदी करायचा. होय, या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड हापूसच्या नावावर बाहेरच्या राज्यातून जो आंबा पिकवला जातोय तो इथे देवगड हापूसच्या नावावर विकला जातो. देवगड हापूस म्हणून बाहेरून त्याला बॉक्स देतात, पण तो प्रत्यक्षात आंबा बाहेरच्या राज्यातला असतो आणि तो देवगड हापूसच्या नावावर खपवला जातो. खरं म्हणजे हे वास्तविक पाहता हे चुकीचं आहे, कारण देवगड जीआय नामांकन हे फक्त आपल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांसाठीच आहे किंवा बागायतदारांसाठी आहे आणि त्याला जीआय नामांकन जे मिळाले त्याला संपूर्ण म्हणजे त्याला आणखी टॅगिंगची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. परंतु त्या असंही असताना आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा बाहेरच्या राज्यातून येऊन इथे आंबा विकला जातो आणि सगळ्याच लोकांना ह्या हापूस आंब्याबद्दल देवगड हापूसबद्दल जी काय वैशिष्ट्ये आहेत ती माहीत आहेत असं नाही आणि त्यामुळे ते लोक बाहेरचे लोक येऊन त्यांना फसवत आहेत. पण त्यासाठी देवगड हापूसला महत्त्वाचं म्हणजे त्याचा आकार साधारण म्हणजे गोल लांबट, थोडासा लांबट पण गोल असतो. त्याच्यानंतर त्याचा रंग बघितला तर असा पिवळा आणि लालसर छटा असलेली असतो. साल पातळ असते, त्याचा स्वाद एक वेगळा असतो म्हणजे आणि मांसल भाग सुद्धा चांगला असतो आणि असं असताना लोकांना त्याबद्दल पूर्ण माहिती नसल्यामुळे ते लोक फसत आहेत आणि बाहेरच्या राज्यातले लोक देवगड हापूसच्या नावावर तो आपला आंबा आणून विकत आहेत. खरं म्हणजे हे चुकीचं आहे. यासाठी शासकीय यंत्रणा सुद्धा आज सतर्क आहे आणि त्यामध्ये जो कोण असा बाहेरच्या राज्यातून आंबा इथे जीआय म्हणजे देवगडच्या नावावर विकत आहे त्याला सुद्धा खरं म्हणजे पनिशमेंट झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणि यासाठी आपण सगळे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातले सगळे आंबा बागायतदार एकत्र येऊन यासाठी एक विशिष्ट नियम ठरवले गेले पाहिजेत असं मला वाटतंय.